नमस्कार. पुन्हा एकदा साधनाच किचनमध्ये स्वागत. आणि आज आपण बनवणार आहे छान मोड आलेल्या हरभऱ्याची बटाटा घालून उसळ. तर इथे घरीच मोड आणलेले आहेत मी. हरभऱ्याला आधी भिजत घातले होते, नंतर कापडात बांधून ठेवले होते. एवढे मोड आलेत आणि तेच योग्य आहेत, तेवढेच पौष्टिक. बटाटे मी धुवून इथे काप करून घेतले होते. कुकरमध्ये तळायला पाणी घेतलं आहे आणि हरभरे आता मी त्याच्यामध्ये लावणार आहे. भांड्यामध्ये काढून घेतलेल्या हरभरे मध्ये ठेवलेत आणि साईडला पण हे बटाट्याचे काप ठेवणार आहे. बघा, स्वयंपाकामध्ये जर म्हणजे गॅसची बचत करायची असेल तर अशा पद्धतीने आपण थोडंफार ॲडजस्ट करतो, नाही? आणि गृहिणीता या काय म्हणजे कुठे डोकं लावतील सांगू शकत नाही. तसेच आता या पद्धतीने थोडंसं गॅसची बचत करायची आहे आणि मध्ये हरभरे ठेवायचे, साईडला बटाट्याचे अर्धे मी तुकडे करून ठेवलेत. आपण हे कुकरमध्ये हरभऱ्याच्या याच्यामध्ये जर आपण पाणी ॲड करणार आहे आणि त्यानंतर हे आपण कुकरला 2-3 शिट्ट्या काढून शिजवून घेणार आहे. हे भिजवलेले असल्यामुळे पटकन शिजल्या जातील. आता हे पाणी घातलं आहे आणि वरती मी जरा झाकण लावून घेते आहे. त्या भांड्यावरून छोटीशी डिश ठेवते आहे. तुम्हाला याच्यामध्ये अजून जर काही कुकरमध्ये घालायचं असेल तर समजा याच्यावर तुम्हाला भात शिजवायचं असेल किंवा डाळ शिजवायची काय असेल तर तुम्ही याच्यावर अजून एखादा भांड्यात ठेवू शकता आणि गॅसची बचत करू शकता. चला, आता कुकरचं झाकण लावून कुकर आपण इथे ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम जरा हाय केली आहे. थोड्या वेळ मध्यम आचेवर करून घेऊया. साधारण 3 शिट्ट्यांमध्ये तुमचे बटाटे आणि हरभरे शिजवून होतील. एकीकडे हे काही मी चॉप करून घेतलेले आहेत. तर कांदा उभा चिरला आहे, बघा इथे दिसतो, हाताने दाखवते. सुक्या खोबऱ्याचे काप केलेत, टोमॅटो, लसूण पाकळ्या, कोथिंबीर, तमालपत्र आणि थोडे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. आता हे आपल्याला वापरायचे आहेत. कशी? इथे लोखंडाचा तवा मी गॅसवर ठेवला आहे. कुकर आपला झालेला आहे. लोखंडाचा तवा एवढ्यासाठी मी ठेवलेला आहे की याच्यामध्ये आपल्याला हे जे जिन्नस आहेत, कांदा, त्यानंतर मग खोबऱ्याचे काप, तसं जे काय आपण इथे करून ठेवलं ते आपण इथे छान भाजून घेणार आहे. आता लोखंडी तवा असल्यामुळे काय होईल की आयर्न आपल्याला त्याच्यातून शरीराला मिळणार आहे. हे सुक्या खोबऱ्याचे काही केलेले काप. गावाकडे भाजी करताना ही हमखास अशा पद्धतीनेच केली जाते. लसूण आणि आल्याचेही काप काढलेत, ते पण आपण घालून घेतले त्याच्यामध्ये. तमालपत्र, आणि हे बघा मी छोटे काही तुकडे आहेत, 3-4 छोटेसे जरा दालचिनीचे तुकडे ते पण घातलेत. दालचिनी आणि तमालपत्र तर याचा जो फ्लेवर आहे तो मसाल्यामध्ये छान येतो. बाकी दुसरे कुठलेही गरम मसाले, खडा मसाला आपण इथे वापरलेला नाही. थोडीशी जरा तेलाची धार आपण इथे घालून घेतोय तव्यावर. सगळ्या जिन्नसांना हे तेल अगदी व्यवस्थित लागतं आणि मसाला हा पूर्ण हे खरपूस भाजला जातो. तर कोणी कच्चाही घालतं, कोणी कसाही, पण हे भाजून घेतलं की तो मसाला आहे ना अगदी चवीला असा तयार होतो. छान लागतो रस्सा त्याचा. तर जेव्हा तुम्ही करून बघणार त्याशिवायच तुम्हाला हे लक्षात येणार ना. अगदी करपवून द्यायचा नाहीये, पण जर असा लालसर असा आपण हा भाजून घेणार आहे. फार तेलाचा वापर इथे करायचा नाहीये. साधारण अशी मी धार तेलाची घातली होती. झाला इथे आपला तसा जरा ब्राउनिश झालेला आहे. हे आपलं तयार झाल्यानंतर आपण एका बाजूला हे काढून घेणार आहे. पण एकदा भाजत असताना लक्ष द्यायचं की कांदा आणि जे काही जिन्नस घातलं व्यवस्थित भाजलं गेलंय की नाही. कांदा पण इथे चांगला सॉफ्ट होतोय. आता इथे आपला पूर्ण हा मसाला इथे तयार झाला आहे भाजून. तर वाटणाच्या भाज्या ज्यावेळेस हे करतो तर टोमॅटो मी मुद्दाम याच्यावरती वरती घातलेला आहे, कारण खालचे मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. आणि आता
तवा गरम असल्यामुळे हा टोमॅटो पटकन सॉफ्ट होईल. जशी टोमॅटोची किंवा कांद्याची प्युरी वेगळी वेगळी काढली जाते काही वेळेस भाज्यांना, तसा आपण इथे काही प्रकार करणार नाही आहे. त्याच्यामुळे हे आपण एकदाच सर्व मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यामधून थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहे. बघा, मिक्सरचं भांडं मी घेतलं आहे. मसाला आपला जो होता तो थंड करून घेतला होता मी. गरम कधीच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा नाही आहे. आणि आपण आता हा मिक्सरच्या भांड्यात थोडा थोडा घालून घेऊया. याने आपली जी भाजीची ग्रेव्ही आहे, रस्सा आहे, तो छान दाटसर, चविष्ट, रुचकर असा होतो. आणि इथे ही धुवून घेतलेली मी कोथिंबीर ही आपण याच्यामध्ये ॲड करतोय. सुरुवातीला पाणी न घालता, पाण्याचा वापर न करता हे आपण फिरवून घेणार आहे मिक्सरमधून. त्याच्यानंतर हळूहळू पाणी वापरत आपल्याला, बघा, अशा पद्धतीने हा मसाला आपला तयार झालेला आहे. दिसतोय तुम्हाला? गावाकडे ज्या गावरान भाज्या केल्या जातात त्या अशाच पद्धतीने त्याचं वाटण काढलं जातं. तर ह्याच पद्धतीचं वाटण तुम्ही दुसऱ्या भाज्यांसाठी पण वापरू शकता. कढई आपली तापलेली, त्याच्यात तेल मी घालून घेतलंय. जर असं तेल जरा गरम झालंय की मग आता याच्यामध्ये आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. ते 1 चमचा जिरे मी घातले. जिरे तडतडतोय तेलामध्ये, उड्या मारायला लागलेत जिरे, नाही का? इथे आपण जे मिक्सरच्या भांड्यात वाटण काढून घेतलं होतं सगळं, ते याच्यावरती घालून घेऊया आणि जरा मिक्स करून घेऊ. एकदा का भाजीला मसाला कुठला वापरायचा आणि तो कशा पद्धतीने करून घ्यायचा, ही जर टीप तुम्हाला मिळाली की मग काय, तुम्ही तयारच अगदी. पाहुणे आले की पाहुण्यांनी कौतुक केलंच पाहिजे तुमच्या स्वयंपाकाचं. मसाला आपला बऱ्यापैकी तयार होतोय. साईडला तेल सुटलेलं दिसतंय. नवीन शिकणाऱ्यांना लगेच हे होतं की काय, कसा समजायचा मसाला झालाय की नाही. तर साईडला तेल सुटलं की मसाला आपला तयार झालेला आहे हे समजायला मुळीच हरकत नाही. आता याच्यानंतर आपल्याला मसाल्याचा डबा आपला असतो तो उघडायचा आहे. त्याच्यामधले इथे काय काय ॲड करणार आहे बघा. आता तेल सुटलेलं आहे आणि आता इथे आपण पुढे याच्यामध्ये मी हळद घालून घेते. अर्धा चमचा हळदीचा वापर केलेला आहे. मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही प्रमाणामध्ये वापरू शकताय. कोणाला जास्त तिखट आवडत असेल तर काय हरकत नाही, तिखट. आता माझ्याकडे एवढंच प्रमाणामध्ये वापरलं जातं म्हणून मी फार तिखटाचा वापर करत नाही. शिवाय विचार करा, मसाला भाजत असताना याच्यामध्ये आपण दालचिनी घातलेली आहे खडा मसाल्यातली, त्याच्यामुळे कमी प्रमाण असेल तर छानच वाटतं. म्हणून मसाला ॲड करताना हे गोष्ट लक्षात ठेवल्या पाहिजे की आपण काय काय वापरलंय आधी, त्याच पद्धतीने किती तिखट वापरला पाहिजे याचा अंदाज तुम्हाला आला पाहिजे. तर इथे बटाटे उकडून साली काढून मी फोडी करून घेतल्या होत्या, त्या आपण याच्यामध्ये घालून घेतल्यात. हे उकडलेले हरभरे मोड आलेले बघा, दाखवते हरभरा असा शिजलाय आपला, तोही घालून घेऊया. आणि सगळे मसाले आपण आता याला लावून घेऊयात. एकसारखा मसाला त्याला लावून घ्यायचा आहे. गावाकडे लग्नामध्ये सुद्धा अशी भाजी वापरली जाते. वापरली म्हणण्यापेक्षा अशी भाजी बनवली जाते लग्नामध्ये. काही ठिकाणी कोकणामध्ये तर काही
ठिकाणी काय करतात की फेस्टिवल असेल कुठलं किंवा त्यांच्या घरामध्ये पाहुणी मंडळी येणार असेल तर मग आवर्जून ही भाजी बनवली जाते. बटाटा हरभऱ्याची भाजी म्हणतात त्याला तिकडे, कोणी शाकभाजी म्हणतात. वेगवेगळे प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी. मसाला सगळा बटाटा आणि हरभऱ्याला लावून झालेला आहे. आणि आता आपल्याला किती प्रमाणामध्ये याची ग्रेव्ही वाढवायची आहे किंवा किती थिक हवी, थिन हवी त्यानुसार आपण इथे वापरणार. पण आता इथे काय करणार आहे, पहिल्यांदा एव्हरेस्टचा गरम मसाला थोडासा इथे मी भरभरवते वरून. साधारण 1-1.5 चमचा मी इथे वापरला आहे. हलक्याच हाताने आपल्याला इथे वापरायचं, हलवायचं जरा थोडंसं. कारण काय होणार आहे, बटाट्याच्या उकडलेल्या ज्या फोडी आहेत त्या एकदम अशा स्मॅश व्हायला नकोत. आता मसाल्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घालून घेतलं होतं, तर ते पाणी थोडंसं मी याच्यामध्ये घालून घेते. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये याची ग्रेव्ही वाढवायची आहे त्यानुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता, पाण्याचा वापर. पुन्हा एकदा चांगलं ढवळून घेऊया हे सगळं मिश्रण. सगळ्या जिन्स आपली इथे ॲड झाल्यात. आता उरलंय काय फक्त तर मीठ. मिठाशिवाय अन्नाला चव नाही. 1 चमचा मीठ इथे घातलंय. मला वाटतं थोडंसं अजून जरासं घालून घ्यावं म्हणून अर्धा चमचा जरासं मी घातलंय. पुन्हा एकदा जरा ढवळून घेते. इथे सगळे आपले पदार्थ जे ॲड करायचे होते भाजीमध्ये तयार झालेत. भाजीला मस्त उकळी आली आहे, बघू शकताय. मस्त रस्सा तयार झालाय. कोथिंबीर पेरवून घेऊयात आपण याच्यावरती. छान अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी चविष्ट झालेली आहे. चपातीसोबत खाऊ शकता किंवा वाटलेल्या भाकरीसोबत, भातावर तर काय, अरे बापरे, तोंडाला पाणीच सुटणार. किती खाऊन किती नको, पण अरे पुरे जरा स्वतःला ताबा ठेवा नाही का. भाजी छान झाली म्हणून काय ताव मारलाच पाहिजे नाही, दुसऱ्यांसाठी ठेवा ना. अरे पण ठेवण्यापेक्षा काय की तुम्ही आधी करून तर बघा. छान झाले, तयार झाली आहे भाजी आपली. हाच मसाला ना एकदा ट्राय निश्चित करा. वाटण्याचा मसाला ना दुसऱ्या भाज्यांना नाही वापरा. खरंच तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही खरंच छान शिकवलीत ही भाजी करायला. बघा आता बाउलमध्ये इथे काढून घेतली आहे. तयार झाली आपली भाजी. बघा अखंड हरभरे तसेच आहेत, छान शिजलेले घेतलेत आपण. बटाटे दिसतात आहे. तुम्ही गार्निश करू शकता तुम्हाला जशी आवडेल तशी. पाहुण्यांनी कौतुक हे केलंच पाहिजे नाही का. आमच्या गृहिणी अतिशय हुशार आहेत. चला मग वाटताय बघताय तुम्ही पण असेच पाहुणे घरी आले तर त्यांना भाजी करून द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा साधनाज किचनला.